श्रोतेहो नमस्कार. स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, शिक्षण ही अशी प्रक्रिया आहे की जी मुलांना सातत्यानं नवनिर्मितीचा आनंद देत असते. शिक्षण हे मूल्याधारित असतं आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून ते जास्तीत जास्त कसं चांगलं होईल ह्याचा शासन सातत्याने विचार करत असतो. आपल्याला माहितीच आहे की शासनाने नुकतंच NEP धोरण सुद्धा लागू केलेलं आहे. या सगळ्या संदर्भामध्ये शैक्षणिक क्षेत्रात जिल्हा परिषद मराठी शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदललेला आपल्याला दिसतो. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जिल्हा परिषद मराठी शाळा तालुका मुक्ताईनगर घोडसगाव येथील ही शाळा. या शाळेने आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून पुढे येण्यासाठी सातत्याने नवनवीन प्रयोग केले आणि इतक्या वर्ष शाळा थांबली नसून एका स्पर्धेमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही जी स्पर्धा शासनाने आयोजित केलेली होती त्या चक्क या शाळेला प्रथम क्रमांक देखील मिळालेला आहे. आणि हे सगळं कार्य शाळेचं कसं चालतं, या संदर्भामध्ये किती लोकांचे परिश्रम असतात आणि कसे कसे विद्यार्थी घडत जातात या संदर्भात माहिती करून देण्यासाठी आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तेथील शिक्षक भिका जावरे आलेले आहेत आणि आज आपण त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या शाळेचा प्रवास आणि एकूणच त्यांचा ह्या सर्व कार्यामध्ये असणारा सहभाग, हातभार, त्यांचे विचार, त्यांची मूल्य आपण जाणून घेणार आहोत. सर नमस्कार, स्वागत आहे आपलं स्टुडिओमध्ये. नमस्कार मॅडम. सर, सर्वात प्रथम आपलं अभिनंदन करते. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये आपल्या शाळेला प्रथम क्रमांक मिळाला आणि 3 लाखाचं बक्षीस शाळेला मिळालं. ही अत्यंत आनंदाची गोष्ट संपूर्ण खानदेशवासियांसाठी होती. जिल्हा परिषद शाळा इतक्या झपाट्याने आणि इतकं चांगलं कार्य करत आहे हे ऐकूनच आम्हा सर्वांना खूपच आनंद झाला आहे. सर, हा जेव्हा पुरस्कार मिळाला तेव्हा एकूणच संपूर्ण शाळेला खूप आनंद झाला असेल आणि तेव्हा आपल्या भावना काय आहेत हा पुरस्कार आपल्याला मिळाला त्यासाठी? नमस्कार मॅडम. आम्हाला ज्यावेळेस मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही स्पर्धा आयोजित केलेली होती आणि मी सर्व शिक्षकांनी मिळून ठरवलं की आपण यामध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि सहभाग घेतल्यानंतर त्याचे जे निकष आहे ते सर्व एकत्रित बसून सर्व टीमने ती वाटून घेतली आणि ते वाटून घेतल्यानंतर कसं आहे त्यामुळे आम्हाला प्रत्येकाला काम करणं सोयीचं झालं आणि जे निकष होते त्या निकषानुसार प्रत्येक शिक्षकाने काम केलं आणि असं अपेक्षित नव्हतं परंतु अनपेक्षित आणि अपेक्षित असं यश आम्हाला मिळालं. आणि ज्यावेळेस प्रथम क्रमांक जाहीर झाला त्यावेळेस आमचा आनंद केवळ आमचाच नाही तर आमच्या शिक्षकांचा, आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचा आणि सर्वात महत्वाचा आमच्या विद्यार्थ्याचा आनंद गगनात मावेन असा झाला होता. खरे, आपण या दृष्टीने कोणते कोणते प्रयत्न केले या स्पर्धेच्या दृष्टीने असेल तर या प्रक्रियेतून आपण कसे गेलात? ही प्रक्रिया सुरुवातीला आम्ही नियोजन केल्यानंतर त्या नियोजनानुसार काम करणं की आपल्याकडे कोणकोणत्या गोष्टी नाहीये त्या गोष्टींची एक चर्चा केली आणि चर्चेतून आम्ही एक नियोजन केलं. त्यानंतर आम्हाला नियोजनामध्ये असं आढळून आलं की आपल्याला जे निकष आहे त्यापैकी परसबाग पाहिजे. परसबाग हा एक विषय होता. त्या परसबागमध्ये आम्ही एक सुंदर अशी परसबाग तयार केली. नंतर विद्यार्थ्यांना शुद्ध आणि पिण्याचे पाणी पाहिजे होते, ते पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली. नंतर कम्प्युटर, प्रोजेक्टर याच्या काही गोष्टी होत्या त्या आम्ही मिळवल्या. सर्वात महत्वाचं काम करायला इच्छा असते परंतु सर्वात महत्वाची अडचण येते आर्थिक. त्या आर्थिक मध्ये मग काय करायचं तर आम्ही गावातले जे काही व्यक्ती दानशूर व्यक्ती होते त्यांच्या भेटीगाठी घेतल्या आणि त्यांच्याकडून काही आम्हाला लोकसहभाग मिळाला आणि त्या लोकसहभागातून बरेचशा गोष्टी आम्ही त्या पूर्ण केल्या आणि आश्चर्य म्हणजे की आम्हाला तो पुरस्कार मिळाला. सर, खूप छान. सर, शाळेला आपण एक घोषवाक्य देखील दिलेलं आहे. त्यानंतर अनेक सुविधा आपल्या शाळेमध्ये यापूर्वीच होत्या आणि मला असं वाटतं ब्रिटिश काळापासून ही आपली शाळा आहे. हा जो सगळा प्रवास आहे हा इथपर्यंत येऊन पोहोचतो तेव्हा ह्याच्यामध्ये प्रत्येक घटकाचा खूप महत्वपूर्ण असा सहभाग असतो. काय सांगाल सर, शाळेमध्ये आता कोणत्या अद्ययावत सेवा उपलब्ध आहेत? आमच्या शाळेचं घोषवाक्य एव्हरी चाइल्ड इज स्पेशल. प्रत्येक मूल हा अद्वितीय असतो. प्रत्येकामध्ये प्रत्येक जणामध्ये काही ना काही वेगवेगळे गुण असतात आणि त्या गुणांचा विद्यार्थ्यांना फक्त त्यांचे गुण हेरून त्यांना ते शिक्षण द्यायचं नाही तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षण त्यांना कसं मिळेल याचं आम्ही नियोजन केलेलं आहे. आणि आमची शाळा ही ब्रिटिश कालीन आहे परंतु आमच्या गावाचं आता पुनर्वसन झालेलं आहे आणि पुनर्वसनामुळे आम्हाला नवीन ही 15 खोल्यांची इमारत बांधून मिळालेली आहे. परंतु त्याला खूप 30-35 वर्ष झालेले आहे बांधून, तरी सुद्धा त्यामध्ये काही सुविधा नव्हत्या. मग सुरुवातीला आपल्याला सुविधा असल्याशिवाय आमच्या अगोदरचे काही शिक्षक होते त्या शिक्षक मंडळीने हा बेस तयार केलेला होता. नंतर आता आमची जी टीम झालेली आहे ही एकदम चांगली टीम आहे आणि त्या सर्व टीम निवडून प्रत्येकाने आपला सहभाग स्वतःचा तर दिलेलाच आहे आणि लोकसहभाग घेऊन स्वतःचा सहभाग घेऊन
आणि प्रशासनाचं मार्गदर्शन या स्तरापर्यंत पोहोचून आज आमच्या शाळेमध्ये अद्ययावत सुविधा आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहे. ग्रामपंचायतचे आम्ही आभार मानतो की ग्रामपंचायतने आम्हाला प्रत्येक वर्गामध्ये टीव्ही लावून दिलेले आहे, 2 कॉम्प्युटर दिले, प्रिंटर दिला. एवढंच नव्हे तर ज्या ज्या गोष्टी आम्हाला आवश्यक आहेत शाळेचा सुरुवातीचा अट्रॅक्टिव्ह भाग किंवा जो आपण भाग पाहतो तर त्याच्यामध्ये शालेय परिसर हा खूप महत्वाचा आहे. तर शालेय परिसरात प्रवेशद्वारातून एंट्री केल्याबरोबर एक प्रशस्त असं आपल्याला गोष्ट पाहायला मिळते, ती म्हणजे आम्हाला ग्रामपंचायतने पेवर ब्लॉक बसवून दिलेले आहे आणि त्याच्यामधून इतका सुंदर वातावरण तयार झालेलं आहे. विद्यार्थ्यांना ज्या इंग्लिश मिडियमला ज्या सुविधा आहेत त्या सर्व सुविधा आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. विद्यार्थ्यांना आठवड्यातून 2 गणवेश आहेत, बूट आहे, सॉक्स आहे. विद्यार्थी सहज म्हणतात की सर आम्हाला तर गणवेश मिळालेला आहे, परंतु मग तुम्हाला का नाही? म्हणून आम्ही शिक्षकांनी सुद्धा ड्रेस कोड तयार केलेला आहे. कोणत्याही जिल्हा परिषद शाळेमध्ये नाहीये, परंतु आम्ही सर्व शिक्षकांनी ड्रेस कोड तयार केलेला आहे आणि विद्यार्थ्यांची मागणीनुसार आम्ही सुद्धा त्यांच्यासारखं राहतो, त्यांच्यामध्ये रममान होतो. किती छान. आपण असं बघतो सर की ग्रामीण भागामध्ये सुद्धा पालक मुलांना हल्ली इंग्रजी शाळांमध्ये घालण्याच्या प्रयत्नामध्ये असतात. अशा वातावरणात आपल्या शाळेने विद्यार्थ्यांसाठी त्यांना आकर्षित करून घेण्यासाठी कोणते कोणते उपक्रम सर्वांगीण विकासासाठी राबवले जातात त्यांच्या? मला तर सुरुवातीला आनंद या गोष्टीचा झाला की मी ज्या शाळेमध्ये शिकलो त्याच शाळेत मला शिक्षक म्हणून शिकवण्याचं भाग्य मिळालं आणि ज्यावेळेस मी शिकत होतो की तर प्रत्यक्ष अडचणी काय होत्या हे मला माहिती होतं. आमचे सर्व शिक्षक सुद्धा चांगले आहेत. मी त्यांचं नाव घेऊ इच्छितो. आमचे मुख्याध्यापक आहे अनिल पवार सर आणि आमचे सहकारी आहे स्वाती भंगाडे मॅडम आहेत एक, त्यानंतर सोमनाथ गोंडगेरे आणि गोपाल दोंडे, असे म्हणजे 5 जणांची आम्हाला लोक 5 पांडव म्हणतात. बरं. 5 पांडव प्रमाणे आम्ही एकत्र राहतो आणि काम करतो. तर मी ज्या शाळेत शिकलो त्याच शाळेमध्ये मला काम करण्याची संधी मिळाल्यामुळे मला वाटलं की आपण काहीतरी इथे वेगळं केलं पाहिजे. मग शिक्षकांची पण सर्वांची सहमती असतेच. मग असं करत असताना विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास होण्यासाठी दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आम्ही काही नियोजन केलं. सर्वप्रथम जिल्हा परिषद शाळेकडे पाहण्याचा पालकांचा आणि लोकांचा दृष्टिकोन वेगळा झालेला आहे. प्रत्येक आई वडिलांना वाटतं की माझा मुलगा चांगल्या शाळेमध्ये शिकला पाहिजे, परंतु सर्वात अडचण असते परिस्थितीची, गरिबीची. प्रत्येक पालक गरीब परिस्थितीमुळे इंग्लिश मिडियम शाळेत किंवा चांगल्या शाळेमध्ये पाठवू शकत नाही. मग अशा गोरगरीब विद्यार्थ्यांचा वाली कोण? तर मग आपली जिल्हा परिषद शाळा. मग जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना सुविधा देण्यासाठी पालकांना सर्वात प्रथम विश्वासात घेतलं की तुम्हाला हमी देतो की जे तुम्हाला मुक्ताईनगरला किंवा तालुक्याच्या ठिकाणी मिळेल त्या किंबहुना त्यापेक्षा जास्त आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. फक्त आमच्यावर विश्वास ठेवा. आणि आश्चर्य आहे की पालकांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि नाही करता 5 वर्षामध्ये आज आमच्या शाळेची पटसंख्या 152 झालेली आहे फक्त 1ली ते 4थीच्या वर्गाची. मग त्या विद्यार्थ्यांना आम्ही सर्वजण दर्जेदार शिक्षण देण्याचा परिपूर्ण प्रयत्न. त्याच्यामध्ये उपक्रम कोणते राबवत असता आपण? जसं विविध स्पर्धा असतील, व्याख्यानं असतील, म्हणजे व्यावहारिक शिक्षण मिळावं या दृष्टीने देखील आपण प्रयत्न करत असतात. तर कोणते कोणते उपक्रम आपण या अंतर्गत राबवायचा? आपण पारंपरिक आणि आपले शाळेशी रिलेटेड सर्व शालेय आणि सहशालेय उपक्रम जे आहे ते जवळपास राबवतो. उदाहरणार्थ आता दहीहंडीचा उपक्रम आहे. नंतर आता आषाढी एकादशीला वारी गावामधून पूर्ण मुलांनी विद्यार्थ्यांची वारकरी बोलून त्यांना गावामधून दिंडी काढली. त्याच्यानंतर दररोज आमचा परिपाठ हा आदर्श परिपाठ असतो. त्यामध्ये आम्ही 3 विषयाचं नियोजन केलेलं आहे. प्रत्येक 2-2 दिवशी इंग्लिश, मराठी आणि हिंदी आणि प्रत्येक मुलाला येऊन ती संधी दिल्या जाते. प्रत्येक वर्गाचं 1लीतला असो का 4थीतला असो ते समोर येऊन आपला पूर्ण परिपाठ सादर करतात. सांगायचा आनंद एवढा वाटतो की आमची मुलं भाषण स्पर्धेमध्ये इंग्लिशमध्ये भाषण करतात. गावामध्ये शिवजयंतीचा कार्यक्रम असेल त्या शिवजयंतीच्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी सहभागी होतात. 1लीचे विद्यार्थी इतक्या मोठ्या लोकांच्या समोर बोलतात याचा खूप पालकांना तर आनंद होतो, आम्हालाही आनंद होतो. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचेरी हे तुकाराम महाराजांच्या ब्रीदप्रमाणे आम्ही शाळेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मग जसजशी पटसंख्या वाढते तसे एक उपक्रम राबवले की 1 मूल 1 झाड. मग या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी आम्ही झाडं लावून दिलेली आहे. त्या झाडांचं रोपण आणि संवर्धन हे करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला 1-1 झाड वाटून दिलेलं आहे आणि त्यांचं नाव तिथे आम्ही आता टाकणार आहे की भाई तुला दिलेले तू जोपर्यंत या शाळेमध्ये तोपर्यंत याची काळजी घेण्याची जबाबदारी तुझी आहे. आणि काय सांगायला आश्चर्य की मुलं मधल्या सुट्टीमध्ये आपल्या झाडाजवळ जातात आणि झाडाजवळ जाऊन आपल्या झाडाची काळजी घेतात. आता बरेचसे विद्यार्थी असे निघून गेलेले परंतु त्यांचे झाडं मोठे झालेले तर ती आवडीने येतात आणि आपले झाड कुठे आहे, कसं आहे, त्याची परिस्थिती काय आहे हे पाहतात. आणि आता रक्षाबंधनच्या दिवशी आनंदाची गोष्ट की प्रत्येक विद्यार्थ्यांना आपल्या झाडाला राखी बांधली. तो एक उपक्रम आम्ही राबवला आणि वृक्ष संवर्धन होते आहे आणि एक चांगल्या प्रकारचं वातावरण शाळेमध्ये त्या झाडांमुळे
तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर आमच्या अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाचे असताना राष्ट्रीय कार्यक्रम आहेत, असे विविध कार्यक्रम राबवून आपण त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करीत आहोत. सर, आता ह्या सगळ्या शाळांच्या प्रगतीमध्ये निश्चितच शिक्षकाचा खूप मोठा वाटा असतो. आणि व्यक्तिगतरित्या आपल्या संदर्भात बोलायचं झालं तर महाराष्ट्र शासनामार्फत आपण सिंगापूर आंतरराष्ट्रीय शैक्षणिक अभ्यास दौरा देखील केलेला आहे 2017 मध्ये. आपल्याला राज्य शिक्षक पुरस्कार देखील मिळालेला आहे महाराष्ट्र शासनाचा. 2016 मध्ये आदर्श शिक्षक देखील पुरस्कार मिळाला आहे. आपण एक उत्तम कवी देखील आहात. आपले 3 पुस्तकं देखील प्रकाशित झालेले आहे. आपल्याला अभिनयाची आवड आहे आणि टीव्हीवर सुद्धा कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झाला आहात. एका चित्रपटात देखील आपण काम केलेलं आहे. हा जो सगळा प्रवास आहे व्यक्तिगतरित्या आपण काय सांगाल की शाळेसाठी ह्याचा खूप मोठा विद्यार्थ्यांना फायदा होत असतो, कारण एक शिक्षक जेव्हा इतक्या तळमळीने हे सगळं करत असतो तेव्हा ते ज्ञान त्याच्यापर्यंत जातच. काय सांगाल सर आपण? सिंगापूरचा दौरा आपला कसा झाला आणि तिथली शिक्षण पद्धती आणि इथली शिक्षण पद्धती जेव्हा आपण अभ्यासली तेव्हा आपल्याला प्रामुख्याने काय वाटलं? सर्वप्रथम मॅडम, तो क्षण जो होता ना, तो जीवनाचं सार्थक झाल्याचं समाधान मिळालं. सुरुवातीलाच नोकरीवर लागलेल्या त्या दिवसापासून शाळा हे माझं मंदिर आहे आणि त्या शाळेतील विद्यार्थी माझं दैवत आहे, हेच वाक्य मनामध्ये ठेवून मी कार्यरत करत राहिलो आणि कोणत्याही फळाची अपेक्षा न करता विद्यार्थ्यांसाठी तन मन धनाने कार्य केलं आणि त्या कार्याचं फळ म्हणून मला 2017 मध्ये ती संधी मिळाली. ते तत्कालीन प्रधान शिक्षण सचिव माननीय नंदकुमार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय शैक्षणिक अभ्यास दौरा करण्याचे नियोजन करण्यात आलेले होते. त्याचा उद्देश होता की विदेशातील शिक्षण पद्धतीचा अभ्यास करून आपल्या महाराष्ट्रामध्ये 100 दीपस्तंभ आंतरराष्ट्रीय शाळा निर्माण करायचा हा त्या मागचा उद्देश होता. आणि त्यामध्ये काही निकष होते, काही परीक्षा होत्या. त्या निकष आणि परीक्षा देऊन त्यामध्ये माझं मी भाग्य समजतो की मी त्यामध्ये यशस्वी झालो. आणि ज्यावेळेस आपल्यासारखा सामान्य माणूस फक्त लहानपणाची गोष्ट आठवली की वरून विमान जाताना फक्त विमानाकडे बघायचं की अरे विमान जातंय, परंतु ज्यावेळेस विमानामध्ये पहिला पाऊल टाकला त्यावेळेस पूर्ण जीवनाचं सार्थक झाल्याचं समाधान मिळालं मला. आणि तिथे गेल्यानंतर आम्ही 7 दिवस तिथे होतो. मग तिथे गेल्यानंतर तिथे नियोजन होतं की प्रत्येक शाळेत तिथल्या ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील त्या शाळांना भेटी देणे आणि तिथला अभ्यासक्रम कसा चालतो, तिथली शिक्षण पद्धती काय आहे, तिथली मूल्यमापन पद्धती कशी आहे, या विविध बाबींचा अभ्यास करून त्याचा अहवाल मी आल्यानंतर शासनाला सादर केला होता. आणि त्यानंतर काही आंतरराष्ट्रीय शाळा आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण केल्या गेलेल्या आहेत. त्यानंतर त्याचंच फळ म्हणून महाराष्ट्र शासनाने 2015-16 मध्ये मुंबईला माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते राज्य शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केलं. तो क्षण सुद्धा खूपच म्हणजे त्याला अवर्णनीय होता. ज्यावेळेस पूर्ण परिवारासह तो पुरस्कार घेतला तर जीवनामध्ये सगळ्या गोष्टी मिळाल्याचा आनंद मिळाला. कृतकृत्याचा क्षण होता. हो मॅडम, कारण अपेक्षित नव्हतं. फक्त आपलं कार्य करत राहायचं आणि कोणीतरी म्हटलेलं आहे की तुम्ही पेरत जाल तसं तुम्ही उगवत जाणार आहे. आपण विद्यार्थ्यांसाठी पेरत जाणार आहे आणि यापुढे सुद्धा आपण विद्यार्थ्यांसाठी पूर्ण वाहून घेतलेलं आहे की विद्यार्थ्यांसाठी जे जे करता येईल ते करायचं आणि आपली प्रामाणिकपणे नोकरी करून कर्तव्य पार पाडायचं, एवढं आता करायचं. सर, आपण कलेचं अंग देखील जोपासलेलं आहे. आपल्याला पुरस्कार मिळाला आहे बुलढाणा फिल्म सोसायटी मार्फत कला गौरव पुरस्कार. हा अनुभव आपला कसा होता? एक एक काम करत गेलो की आपण म्हणतो की एक प्रामाणिक काम करत की त्याचं मार्ग सापडतं. इच्छा असेल तर मार्ग सापडतो. थोडी लहानपणापासून कलेची आवड होती. लहानपणी मी गावामध्ये असताना त्यावेळेस इतका प्रचार प्रसार टीव्हीचा किंवा दूरदर्शन करमणुकीची साधने नव्हते, म्हणून गावामध्ये नाटक व्हायचे. त्या नाटकांमध्ये मी बऱ्याच वेळा स्त्रीचे रोल केलेले आहेत, 4-5 नाटकांमध्ये. मग ती आवड होतीच. मग ज्यावेळेस आपण टीव्ही किंवा कार्यक्रम बघायचो त्यावेळेस वाटायचं की आपण तिथे गेलो तर कसं होईल. इच्छा होती, परंतु प्रामाणिकपणे इच्छा असली की मार्ग सापडतो. कळत नकळत मला ती संधी मिळाली आणि तिथे गेलो. तर ज्यावेळेस कॅमेऱ्याच्या समोर गेल्यानंतरचा अनुभव, सुरुवातीला घाबरलो होतो कॅमेऱ्याच्या पुढे कसं जावं कसं होईल, परंतु हळूहळू त्याची सवय झाली आणि त्यामध्ये छोटीच भूमिका होती, परंतु उद्देश होता फक्त की फिल्म पर्यंत जायचं आणि ते स्वप्न सुद्धा माझं पूर्ण झालेलं आहे. वा सर, आपण कविता देखील करता आणि 3 कविता संग्रह आपल्या नावावर आहेत. हे कविता संग्रहांचा प्रवास कसा झाला? आपण पहिली कविता कधी लिहिली आणि कविता ह्या कोणत्या विषयावर आधारित आहेत? कविता कसं असे ठरवून कविता होत नसते, मनामधून बाहेर आली पाहिजे. सुरुवातीपासून वाचनाची आवड होती. साहित्य वाचनाचे बरेचसे पुस्तकं वाचलेले आहे. मृत्युंजय कादंबरी आहे, साने गुरुजींचे साहित्य आहेत, स्वामी विवेकानंद, अशा वाचनाची आवड असल्यामुळे त्यामध्ये आपण तरी कविता करू शकतो अशी एक इच्छा निर्माण झाली. आणि त्यामधून केलं तर सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा सामाजिक याच्यामध्ये आपण वावरत असताना प्रत्यक्ष अनुभव घेतलेले किंवा लोकांच्या बघून त्या अनुभवातून आपण त्या कविता लिहिलेल्या आहेत.
तर आतापर्यंत 3 कविता संग्रह प्रकाशित झालेले आहे. एक यथाशक्ती आहे, नंतर सावली आणि पडद्याआडचा बाप. तर माझा फोकस हा जास्त पडद्याआडचा बाप या चारोळी संग्रहावर होता. कारण बरेच कवींनी किंवा साहित्यिकांनी आतापर्यंत फक्त आईलाच पुढे आणलेलं आहे, आईचीच महती जिकडे ते गाळलेलं आहे. परंतु बापही तेवढाच महत्वाचा असतो. कारण एका नाण्याच्या 2 बाजू आहे, आई पण आणि वडील पण. मग वडील का बरं असं एवढं मागे राहतोय, म्हणून लक्षात आलं की आपण वडिलांसाठी काहीतरी लिहिलं पाहिजे. आणि सुरुवातीला मॅडम मी 2.5 वर्षाचा असतानाच वडील वारलेले. वडील कसे असतात हे मला माहिती नाही, वडिलांचं प्रेम कसं असते हे मला माहिती नाही. परंतु आपण आपल्याला मिळालं नाही म्हणून काय झालं, पण आपल्या मुलांना आपण ते दिलं पाहिजे आणि पालकांचं किंवा वडिलांचं कर्तव्य आपण पार पाडलं पाहिजे असं मला वाटलं. आणि मी पडद्याआडचा बाप ही चारोळी संग्रह प्रकाशित केली आणि लिहिली. सर, आता आपण बोलता बोलता म्हणालात की बाप म्हणून वडिलांचं प्रेम आपल्याला मिळालं नाही, पण बाप म्हणून मला करायचं आहे. पण आयुष्यात जसं खूप कृतकृत्याचे सुखाचे क्षण येतात, तसं काही दुःखाचे क्षण देखील येतात. आपण आपल्या शाळेच्या गेटला आपल्या दिवंगत कन्येचं नाव दिलेलं आहे आणि हे दुःख मनात बाळगूनच आपण एका विद्यार्थिनीला सुद्धा दत्तक घेतलेलं आहे, तिच्या शैक्षणिक खर्च उचलला आहे. सर, ही खूप मोठी गोष्ट आहे की आपलं एक दुःख जे आहे ते एका बाजूला ठेवून आपण इतर विद्यार्थिनींकडे आपली लेक म्हणून बघत आहात आणि त्यांना दत्तक घेऊन तिच्या शिक्षणाचा देखील आपण खर्च उचलत आहात. सर, काय सांगाल? आयुष्यात असं माणसाचं की सुखदुःखाने भरलेलं आहे. हो, जन्म आपल्या हाती नाहीये, तसा मृत्यू पण आपल्या हाती नाहीये. परंतु ज्या गोष्टी पुढे येणार आहे त्याला सामोरे आपल्याला जावंच लागणार आहे. माझ्या जीवनामध्ये 2 प्रसंग असे घडले, न भूतो न भविष्यती. जीवनामध्ये न वाटणारा असा आनंदाचा क्षण पण मी उपभोगला, जो की सिंगापूरला आंतरराष्ट्रीय शैक्षणिक अभ्यास दौरा केला. सगळ्यात महत्वाचा आनंदाचा क्षण होता. आणि जेवढा आनंदाचा क्षण भोगला तेवढाच दुःखाचा पण मी डोंगर माझ्यावरती कोसळलेला आहे, माझ्या परिवारती कोसळलेला आहे. 12 सप्टेंबर 2018 रोजी तो दिवस मी कायमस्वरूपी स्मरणात राहील. 18 वर्षाची माझी मुलगी होती. प्रयत्न केले, परंतु त्या आजारामध्ये ती आम्हाला दुःखाच्या डोंगरामध्ये सागरामध्ये सोडून ती निघून गेली. ती गेल्यानंतर 2-4 वर्ष तर करमलाच नाही. 2-4 वर्ष काय कायमस्वरूपी हृदयामध्ये ती आठवणी अजूनही आहे. कारण मूल लहानपणी गेलं तर काही वाटलं नसतं, परंतु डोक्याएवढी मुलगी ज्यावेळेस आपली गेली, तो मोठा डोंगर दुःखाचा सहन करता करता अजूनही आठवणी येतात. पण असं वाटलं की आता जे झालेलं आहे ते होऊन गेलेलं आहे, त्याला काही आपल्या हातात नाही. आपण प्रयत्न जेवढे करायचे होते तेवढे केले, परंतु असं तिच्यासाठी काहीतरी करायचे की ती आपली नेहमी डोळ्यासमोर राहिली पाहिजे. आणि मग नंतर लक्षात आलं आमच्या सहकार्यांसोबत थोडासा विचार की माझी इच्छा आहे की तिच्या नावाने काहीतरी इथे करावं. मग शाळेला एक प्रवेशद्वार तिच्या नावाने आज बांधून दिलं. मॅडम, ज्यावेळेस मी शाळेमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस मला ते दिसते, ते नाव वाचलं की मला माझ्या मुलीची आठवण येते आणि ती माझ्याजवळच आहे असं मला त्याचा भास होतो. मी एवढ्या वेळेस थांबायचं नाही. तर आपली मुलगी असती तर आपण तिच्यासाठी आयुष्यभर काही ना काही केलंच असतं. मग ती नाहीये म्हणून काय झालं, तर माझ्या वर्गामध्ये एक गरीब कुटुंबातली मुलगी होती, वैष्णवी पाटील म्हणून. विचार केला सहकाऱ्यांसोबत, कुटुंबासोबत विचार विनय करून ठरवलं की आपण हिला 10व्या वर्गापर्यंत हिला दत्तक घ्यायचं. आपल्या मुलीसमोर हुशार आहे मुलगी ती, तेव्हापासून तिला दत्तक घेतलेलं आहे. आणि तिचा पूर्ण शैक्षणिक खर्च एक ऋणानुबंध म्हणा किंवा एक आपण सामाजिक ऋण, समाजाचं काहीतरी देणं लागतो आपण, ते आपण देण्याचा प्रयत्न करतोय. आज ती मुलगी सुद्धा हुशार आहे आणि मला आशा आहे की तिनं सुद्धा खूप पुढे शिकून तिचं नाव, तिच्या कुटुंबाचं नाव रोशन करावं, एवढं मला तिच्याकडून अपेक्षा आहे. निश्चितच अतिशय भावस्पर्शी, हृदयस्पर्शी आपला जीवनातला हा प्रसंग आहे आणि त्यातूनच आपण पुढे जाऊन आपण अविरत कार्य करत आहात आपल्या विद्यार्थ्यांसाठी. सर, ग्रामीण भागातल्या विद्यार्थी जेव्हा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये येतात तेव्हा आपण सांगितलं की त्यांची परिस्थिती नसते, अनेक अडीअडचणी असतात. तर ह्या अडचणी कोणत्या प्रकारच्या असतात आणि आपण कसं सहकार्य करतात, आपण काय काय उपाययोजना करतात आणि पुढे शिक्षणाच्या प्रवासात त्यांना आणतात? विद्यार्थ्यांना तर खरं बऱ्याच जे आता सुशिक्षित पालक आहेत त्यांना सांगण्याची गरज नसते, परंतु जे सामान्य तळागाळातले विद्यार्थी आहे त्यांना आपण शाळेच्या प्रवाहात आणलं पाहिजे. मग आम्ही त्यांच्या पालकांच्या भेटी घेतो, त्यांना शिक्षणाचं महत्व पटवून देतो की बघा तुमच्यावर जी वेळ आलेली आहे ती तुमच्या विद्यार्थ्यांवर किंवा तुमच्या मुलांवर येऊ नये. असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यांना नेहमी शाळेत पाठवलं पाहिजे. मग त्यांना आम्ही शाळेत आल्यानंतर त्यांच्या अडीअडचणी समजून घेतो की यांना कोणत्या नाही, काही पुस्तकं नसतील, वह्या नसतील किंवा आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना काही गणवेश वगैरे नसेल, तर त्यांच्या अडचणी पूर्ण जाणून सर्व शिक्षक मीच नाही तर माझ्या शाळेतला मला आनंद असा वाटतो की माझे शिक्षक सुद्धा स्वतःच्या खर्चातून या विद्यार्थ्यांसाठी
काही पण करायला तयार आहेत. अशा विद्यार्थ्यांना आम्ही शैक्षणिक साहित्य असेल, काही पुस्तकं असतील किंवा गणवेश असतील, ज्या ज्या अडचणी असतील त्या अडचणी आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करतो आणि पालकांना त्यांचं महत्त्व समजून सांगून विद्यार्थी घरी राहणार नाही याची आम्ही काळजी घेतो. जर विद्यार्थी एखादा घरी राहिला तर तो का घरी राहिला त्याचा फॉलोअप घेतला जातो, त्याला लगेच फोन केला जातो. आमचे काही शिक्षक असे आहे किंवा सर्व आहे की तो जर नसेल तर त्याच्या घरी आम्ही जातो, शाळा त्यांच्या घरी. चला तुमची काय अडचण आहे, तुमचा कोणताही प्रॉब्लेम असेल तर आम्ही सॉल्व्ह करू. तर त्याचा परिणाम असा होत आहे की आमची शाळेची पटसंख्या तर वाढलीच आहे, पण उपस्थिती सुद्धा खूपच चांगल्या प्रकारे ते राहतात. विद्यार्थी मुद्दामून कोणी घरी राहत नाही. जर आजारी असेल तरच तो घरी राहील, बाकीचं कोणी घरी राहत नाही. म्हणूनच मला असं वाटतं की प्रायव्हेट शाळांसारख्या जिल्हा परिषद गोडसगाव शाळेमध्ये देखील पालकांच्या रांगा असलेलं छायाचित्र आम्हाला वर्तमानपत्रात बघायला मिळतं की जिल्हा परिषद शाळेमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी पालक रांगेमध्ये उभे आहे आणि हे निश्चितच खूपच आनंददायी आणि यशदायी असं चित्र आहे. मॅडम, तुम्ही आताच म्हणाला की शाळेमध्ये पटनोंदणीसाठी पालकांची रांग लागलेली आहे. खरोखरच ही आमच्यासाठीच नव्हे तर जिल्हा परिषद शाळेसाठी एक अभिमानास्पद बाब आहे. मग असं काय घडलं की आमच्या शाळेमध्ये ती रांग लागली? तर त्यासाठी आमच्या शाळेचे काही वैशिष्ट्य आहे. ते वैशिष्ट्य असे आहे की आम्ही सर्व पालकांना गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षणाची हमी दिलेली आहे. पालकांचा विश्वास पूर्णपणे आम्ही जिंकलेला आहे. पालकांमध्ये जागरूकता निर्माण करून दिलेली आहे आणि सरळ प्रवेश प्रक्रिया जी आहे ती सरळ आहे. कोणतीही विनाआट समजा कोणतीही अडीअडचण त्यांच्या असतील तरी आम्ही ती सरळ त्यांना प्रवेशासाठी अडचण येऊ देत नाही. प्रवेशासाठी मुलांना आणि पालकांना प्रोत्साहन देतो की तुम्ही बाहेर गावी गेल्यानंतर तिथे तुम्ही फीस भरणार, एवढी मोठी फीस भरणे, जाण्या येण्याचा खर्च, यापेक्षा तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवून द्या. यामध्ये तुम्हाला त्याच गोष्टीची जर तुम्हाला इथे कमतरता वाटली, आम्ही पूर्तता नाही केली तर तुम्ही आम्ही जबाबदार नाही. तर पालकांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे. आणि एवढीच नाही, थोडं गावातलेच नाही तर पंचक्रोशीतल्या गावातील विद्यार्थी सुद्धा ॲटोने आमच्या शाळेमध्ये येतात. एक चिखली आहे, घोडसगाव आहे, नंतर सुकडी आहे, दुधलगाव आहे, असे आजूबाजूचे गाव आहे. त्या गावातले पालकांनी सुद्धा आमच्यावर विश्वास ठेवून त्यांची मुलं आमच्या शाळेमध्ये टाकलेलं आहे. आणि प्रत्येक विद्यार्थ्याकडे आम्ही वैयक्तिक लक्ष देतो कारण प्रत्येक विद्यार्थी, मी आधी बोललेला आहे की हा अद्वितीय आहे. मग त्याच्या अडीअडचणी किंवा त्यांच्यामध्ये कोणते गुण आहेत ते गुण येऊन त्याच्याकडे प्रत्येक आम्ही वैयक्तिक लक्ष दिला जातो. अभ्यासासाठी पालकांची नियमित आम्ही संपर्कात राहतो किंवा विद्यार्थ्यांना गृहपाठ दिला म्हणजे ते संपला असा विषय नाही. तर त्याच्या काही अडचणी तर त्यासाठी आम्ही व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे. सोशल मीडियाचा आम्ही पुरेपूर वापर करतो. ग्रुपवरती अभ्यास दिला जातो. काही अडीअडचण असेल तर पालक त्यांचं म्हणणं मांडतात, आम्ही त्यांना ते समजून सांगतो आणि दररोज विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आहे का नाही हे पालकांना आम्ही सांगत असतो आणि त्यांच्याकडून ते करून घेत असतो. तर विविध योजनांचा आम्ही त्यांना लाभ देतो. शासकीय योजना तर आहेच, त्या शासकीय योजनेमधून आणि आमच्या वैयक्तिक काही गावातून. आता एक सांगायचं, एक नवीन शालेय पोषण आहाराअंतर्गत एक नवीन मेनू आलेला आहे. त्यामध्ये सांगितलं आहे की तुम्ही आठवड्यातून एक दिवस गोड जेवण द्या. नेहमी शक्य होणार नाही. मग आपल्याला काय करता येईल, तर आम्ही काही गावातले असे दाते पकडलेले आहे. तुम्ही आमच्यासाठी नका करू पण आपल्या गावातील विद्यार्थ्यांसाठी काय करू शकतात. तर अशी 8-10 व्यक्तींची नावं दिलेली आहे की ते सांगतात की सर याचं झालं की मला अशी चढावड लागते, नाही म्हणत नाही कोणी. मग त्यामध्ये आम्ही गोड जेवण काय, एखाद्या दिवशी जिलेबी द्यायची, एखाद्या दिवशी सोनपापडी द्यायची, कधी खीर करायची, कधी शिरा करायचा, असा वेगवेगळ्या मेनू आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करत असतो. शालेय आणि सहशालेय उपक्रमासोबतच पालकांचा सहभाग आम्ही घेत असतो. आता विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा ठेवतो, भाषण स्पर्धा असतील, क्रीडा स्पर्धा असतील, हे विद्यार्थ्यांसाठी झालं. परंतु पालकांसाठी सुद्धा आम्ही स्पर्धा आयोजित करतो की चला पालकांना सांगतो की त्या दिवशी कार्यक्रम आहे, या विषयावरती तुम्ही आपलं इथे या. तर स्वतःहून पालक पुढे येतात आणि भाषण स्पर्धा असेल, क्रीडा स्पर्धा असेल, याच्यामध्ये पालक सुद्धा. आम्ही मागच्या वर्षी एक स्पर्धा घेतली होती क्रीडा स्पर्धा, त्यामध्ये आम्ही पैठणी दिली होती. जो प्रथम पालक येईल, माता पालक, त्यांना बोलवून त्यांना आम्ही पैठणी बक्षीस दिली होती आणि त्याचा इफेक्ट एवढा झाला की गावोगावी त्यांचे नातेवाईक असतील, ते असतील, प्रसार झाला आणि जिल्हा परिषदकडे पाहण्याचा दृष्टिकोन एवढा बदलून गेला गावातील लोकांचा की त्या केवळ पालकांचे तर विद्यार्थी येतात परंतु त्यांचे नातेवाईकांचे विद्यार्थी सुद्धा आमच्या शाळेमध्ये आलेले आहेत. हा एक आमच्यासाठी एक आनंदाची बाब आहे. आणि सर्वात मोठं आम्हाला ग्रामपंचायतचं खूप सहकार्य आहे. आमच्या ग्रामपंचायतच्या सरपंच आहे प्रतिभाताई कोले आणि काही मित्र वगैरे आहेत सर्व. तर त्यांना आम्ही अडचण झाली की आम्हाला जे काही आवश्यक असेल ते त्यांनी आता आम्हाला 15 ऑगस्टलाच आम्हाला 4 टीव्ही, कम्प्युटर, प्रोजेक्टर हे दिलेलं आहे विद्यार्थ्यांच्या सहभागासाठी. आणि सर्वात जमेची बाजू की आमच्या शाळेचा परिसर हा खूपच सुंदर आणि स्वच्छ आहे. म्हणजे विद्यार्थी एवढे रममान झालेले आहे, ते म्हणतात की सर तुम्ही रविवारी सुट्टीच्या दिवशी पण शाळा घ्या. एवढा त्यांना आनंद झालेला आहे. मग ते अशा प्रकारे इन्व्हॉल्व्ह होऊन हे एवढ्या केल्यानंतर या शाळेच्या वैशिष्ट्यामुळेच खरोखरच पंचक्रोशीमध्ये आमच्या शाळेचं नाव झालेलं आहे. सर,
आपलं शाळेची जी प्रगती आहे, उत्कर्ष आहे, हा असा दिवसेंदिवस वृद्धिंगत हो. शिक्षणाच्या कार्यामध्ये आपला शिक्षक म्हणून आणि आपल्या सर्व टीमचं मनपूर्वक अभिनंदन करते. पुनश्च अभिनंदन करते की शासन आणि शासनाच्या योजनांवर अवलंबून न राहता आपण स्वतः अथक परिश्रम घेऊन, लोकसहभाग सुद्धा घेऊन शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्नशील आहात आणि जिल्हा परिषदेच्या शाळेकडे बघण्याचा दृष्टिकोनच आपण बदलवून टाकलेला आहे. यासाठी आपले आणि आपल्या सर्व टीमचे मनपूर्वक अभिनंदन करते. आज आपण इथे आलात आणि आपल्या सर्व शाळेची माहिती आणि आपल्या शैक्षणिक प्रवाहाबद्दल, आम्हाला प्रत्येक घटकाबद्दल खूप अशी चांगली माहिती करून दिली. त्यासाठी जळगाव आकाशवाणी केंद्रातर्फे आपले मनापासून आभार मानते. खूप आभार आहे मॅडम, आपण आम्हाला संधी दिली आणि आमचं प्रोत्साहन मिळालं आम्हाला त्यामुळे, आणि अजून काम करण्याची शक्ती, प्रेरणा आम्हाला अजून मिळालेली आहे. धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात प्रथम क्रमांक मिळवलेली घोडसगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक श्रीयुत भिका जावरे यांची वैदेही नाखरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. श्रोते हो, याच बरोबर स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचा हा कार्यक्रम समाप्त करून आपली रजा घेतोय. पुन्हा भेटूया. नमस्कार. स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते विजय भुयार. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.